मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की पिंपरी चिंचवड म्हणजे फक्त कारखाने, इंडस्ट्रियल एरिया आणि ट्रॅफिक, तर तुम्ही 100% चुकीचे आहात. आजचा हा व्हिडिओ पी-सी-एम-सीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. कारण आज आपण पाहणार आहोत पी-सी-एम-सीमधील अशी टॉप 10 सर्वात पॉश आणि आलिशान ठिकाणं, जिथे राहणं म्हणजे आजच्या काळात एक स्टेटस सिम्बॉल मानला जातो. इथल्या प्रॉपर्टीच्या किमती आणि महिन्याचं भाडं ऐकून तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण नंबर 1चं ठिकाण पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या लिस्टमध्ये 10व्या नंबरवर येते रावेत आणि पुनावळे. एकेकाळी मोकळी रानं आणि शांत खेडी असलेला हा भाग आज पी-सी-एम-सी मधील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या एरिया बनलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेला अगदी लागून असल्यामुळे मुंबईला अपडाऊन करणाऱ्या लोकांसाठी हे एकदम परफेक्ट लोकेशन मानले जाते. आज इथे उत्तुंग हाय-राईज टॉवर्स आणि प्रीमियम टाउनशिप्स उभ्या राहिल्या आहेत. हिंजेवाडी आय-टी पार्क जवळ असल्याने इथे यंग आय-टी क्राऊड मोठ्या प्रमाणावर राहतो. सध्याच्या रेटनुसार इथे प्रॉपर्टीचा भाव 7,500 ते 11,200 प्रति स्क्वेअर फूट चालला आहे. तर 2 किंवा 3 BHK फ्लॅटचं महिन्याचं भाडं 18 ते 32,000 रुपयांच्या घरात जातं. 9व्या नंबरवर येतो पिंपरीचा मुख्य आणि प्रीमियम भाग. शहराचा हृदय मानल्या जाणाऱ्या या भागात पिढ्यानपिढ्या राहणारे मोठे व्यावसायिक आणि जुने श्रीमंत वर्ग राहतात. पिंपरी मार्केट हे पुण्यातील लक्ष्मी रोड सारखं नेहमीच गजबजलेलं असतं. पण आता याच पिंपरीत असे काही हाय एंड लक्झरी प्रोजेक्ट्स आले आहेत ज्यांनी या भागाचा चेहरामोहराच बदलून टाकलाय. मेट्रो आणि हायवेच्या कनेक्टिव्हिटीमुळे हा भाग सेंट्रल मानला जातो. सध्या इथे प्रॉपर्टीचा दर 9,200 ते 10,300 प्रति स्क्वेअर फूट आहे. तर प्रीमियम सोसायट्यांमध्ये राहण्यासाठी महिन्याला 20 ते 35,000 भाडं मोजावं लागतं. 8व्या क्रमांकावर आहे चिंचवड. चिंचवड आता फक्त मोरया गोसावी मंदिर किंवा चाफेकर चौकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. इथे असे काही शांत उच्चभ्रू परिसर आहेत जे पी-सी-एम-सीच्या एलिट क्लबसाठी ओळखले जातात. ऑटोमोबाईल क्षेत्रातील उच्च अधिकारी, नामांकित डॉक्टर्स आणि वकिलांची इथे मोठी पसंती पाहायला मिळते. जुन्या सोसायट्यांच्या रिडेव्हलपमेंट होऊन आता इथे आलिशान टॉवर्स उभे राहत आहेत. इथली शांतता, हिरवळ आणि सोबतीला मॉल्स, हॉस्पिटल व रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे येथे प्रॉपर्टीचा दर 9,300 ते 11,900 प्रति स्क्वेअर फूट पोहोचला आहे. इथे 2 किंवा 3 BHK फ्लॅट भाड्याने हवा असल्यास महिन्याला 22 ते 35,000 रुपयांचं बजेट ठेवावं लागतं. 7व्या नंबरवर येतो हिंजेवाडीचा पी-सी-एम-सी बॉर्डरचा भाग. महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात देशभरातून आय-टी प्रोफेशन्स राहण्यासाठी येतात. जिथे एवढं मोठं आय-टी हब असतं तिथे प्रॉपर्टीचा भाव गगनाला भिडणं साहजिकच आहे. इथली लाईफस्टाईल अतिशय मॉडर्न आणि फास्ट आहे. इथल्या हाय एंड सोसायटी म्हणजे जणू काही 5 स्टार हॉटेलच. सध्या इथे प्रॉपर्टीचा रेट 8,800 ते 13,700 प्रति स्क्वेअर फूट चालला आहे. पण विशेष म्हणजे प्रचंड मागणीमुळे इथे एका फ्लॅटसाठी महिन्याला 25 ते 45,000 रुपयांचं भाडं द्यावं लागतं. 6व्या नंबरवर आहे स्पाईन रोड. आता तुम्ही म्हणाल भोसरी आणि पॉश, पण हो, स्पाईन रोडने या भागाचा संपूर्ण कायापालट केलाय. या भव्य आणि रुंद रस्त्याच्या दुतर्फा अतिशय प्रीमियम, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स उभे राहिले आहेत. पी-सी-एम-सी मधील मोठे उद्योगपती आणि कारखानदार आज याच भागात राहायला पसंती देतात. उत्कृष्ट रस्ते, ट्रॅफिकची कटकट नाही आणि प्रशस्त राहणीमानामुळे इथे प्रॉपर्टीचे दर चक्क 13,700 ते 15,200 प्रति स्क्वेअर फूट इतके उच्च आहेत. कमर्शियल आणि रेसिडेन्शियल कॉम्बिनेशनमुळे इथल्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. इथे घर भाड्याने हवं असल्यास महिन्याला 20 ते 30,000 रुपये खर्च येतो. 5व्या नंबरवर येते निगडी प्राधिकरण. मित्रांनो, या भागाला पी-सी-एम-सीचं कोरेगाव पार्क म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा पिंपरी चिंचवडमधील सर्वात जुना आणि उत्तम टाउन प्लॅनिंग असलेला परिसर आहे. इथे मोठ्या इमारतींपेक्षा करोडो रुपयांचे आलिशान बंगले जास्त पाहायला मिळतात. रुंद रस्ते, घनदाट झाडी आणि कमालीची शांतता हे या भागाचं वैशिष्ट्य असून इथलं वातावरण एखाद्या हिल स्टेशन सारखं वाटतं. नवीन जागाची कमतरता आणि बंगल्यांची वाढती मागणी यामुळे इथे प्रॉपर्टीचे दर 11,000 ते 12,000 प्रति स्क्वेअर फूटच्या घरात आहेत. तर चांगल्या फ्लॅटचं महिन्याचं भाडं 22 ते 35,000 रुपये इतकं आहे. 4थ्या नंबरवर आहे सर्वांचा लाडका एरिया वाकड. वाकड हे पी-सी-एम-सी मधील सर्वात हॅपनिंग ठिकाण मानलं जातं. फिनिक्स मॉल आल्यापासून तर वाकडची शान अजूनच वाढली आहे. हायवे टच लोकेशन, आय-टी पार्कची जवळीक आणि पुण्यात जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे वाकडमध्ये घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न बनलंय. संध्याकाळच्या वेळी इथले कॅफे, रेस्टॉरंट्स आणि मॉल्स गर्दीने फुलून जातात. वाकडमध्ये प्रॉपर्टीचा सरासरी दर 8,600 ते 11,400 प्रति स्क्वेअर फूट आहे.
तर भाड्याची प्रचंड मागणी असल्यामुळे इथे दरमहा 24 ते 38,000 रुपयांचं भाडं सहज मोजावं लागतं. तिसऱ्या नंबरवर येतो पिंपळे सौदागर. हा एरिया त्याच्या प्रसिद्ध लिनियर गार्डन, कुणाल आयकॉन रोड आणि भन्नाट फूड कल्चरसाठी ओळखला जातो. पिंपळे सौदागरमध्ये पाऊल ठेवताच आपण एखाद्या वेगळ्याच प्रीमियम शहरात आल्याचा भास होतो. कॉर्पोरेट मॅनेजर्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची इथे मोठी वस्ती आहे. हा परिसर इतका पॉश आहे की इथे प्रॉपर्टीचे भाव 10,000 ते 12,000 प्रति स्क्वेअर फूट चालतात. तर इथल्या घरांचं भाडं दरमहा 25 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान आहे. आणि आता नंबर एक वर आहे पिंपळे निलख. पिंपळे निलख हे सध्या पिंपरी चिंचवडमधील सर्वात महागडं, पॉश आणि श्रीमंत ठिकाण बनलं आहे. याला कारणही तसंच आहे. हा भाग पुण्यातील बाणेर आणि औंध या अतिश्रीमंत परिसरांना अगदी लागून आहे. इथे तुम्हाला 3, 4 आणि 5 BHKचे अतिशय आलिशान आणि भव्य फ्लॅट्स पाहायला मिळतील, ज्यांच्या किमती तब्बल 5 ते 10 कोटींच्या घरात आहे. PCMC मधील नामांकित बिल्डर्स आणि उद्योगपती येथेच निवास करतात. इथे प्रॉपर्टीचा दर 10,000 ते 12,000 प्रति स्क्वेअर फूट असला तरी प्रीमियम सेगमेंटमुळे घरांच्या एकूण किमती प्रचंड आहे. तर इथे राहण्यासाठी महिन्याला 25 ते 45,000 रुपयांपर्यंत भाडं मोजावं लागतं. तर मित्रांनो, ही होती PCMC मधील सर्वात पॉश आणि श्रीमंत ठिकाणं. आता मला खाली कमेंट करून नक्की सांगा की यापैकी तुमचा आवडता एरिया कुठला, किंवा तुम्ही सध्या PCMC मध्ये कुठल्या भागात राहता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.